नमस्कार. मी ज्ञानेश्वर लटके, आदिनाथ लटके माझ्यासोबत आहेत. 125-126 गटामधून शेतरस्ता मागण्यासाठी आमचे शेजारी शेतकरीने अर्ज तहसीलदाराला दिला होता आणि त्यांच्या म्हणण्यामुळं मंडळाधिकारी तलाठी आज 15 तारीख या ठिकाणी आले होते पंचनामा करायला. पाहू आपण आता काय होते पुढे. नमस्कार. आपण पाहत आहात तुळजापूरनामा न्यूज चॅनेल. बावी कावलदरामध्ये शेतरस्त्यावरून वाद. गट नंबर 319 शेतकऱ्यांची 126 मधून रस्त्याची मागणी वादग्रस्त. मंडळ अधिकारी आणि तलाठींचा पंचनामा. लटके यांचा ठाम दावा. मूळ रस्ता बावी धारूर शिवरस्त्यावरूनच. धाराशिव तालुक्यातील बावी धारूर डांबरी रस्त्यालगत असलेल्या शिवरस्त्यावरून सध्या शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. या मार्गाने धारूर परिसरातील अनेक शेतकरी आपल्या शेतात ये जा करतात. भारत मनोहर पवार, गणपत लक्ष्मण पवार यांच्यासह इतर शेतकरी याच रस्त्याचा वापर करत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र धारूर येथील गट क्रमांक 319 मधील कावलदरा येथील रहिवासी काही शेतकऱ्यांनी बावी आणि मोरडा परिसराकडील गटमधून स्वतंत्र शेतरस्त्याची मागणी करत आहे. सदर मार्ग अस्तित्वात नसतानाही रस्त्याची मागणी होत असल्याने वाद निर्माण झाला आहे. दरम्यान गट क्रमांक 126 मधील शेतजमीन ही संपत मोहनराव लटके, रंगनाथ मोहनराव लटके, प्रद्युम्न रंगनाथ लटके यांची वडिलोपार्जित असून त्यांच्या कुटुंबाची 3री-4थी पिढी या जमिनीवर शेती करते आहे. या पार्श्वभूमीवर लटके यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडताना गट नंबर 319 मधील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या रजिस्ट्रीमध्ये गट नंबर 126 मधून रस्त्याचा कोणताही उल्लेख नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आणि याबाबत माहिती मिळताच मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. यावेळी लटके कुटुंबांनी सदर कुटुंबियांकडून चुकीच्या पद्धतीने रस्त्याची मागणी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले असून प्रत्यक्ष परिस्थितीची नोंद केली आहे. दरम्यान संबंधित शेतकऱ्यांनी विद्यमान बावी धारूर शिवरस्त्याचा वापर करावा असा लटके यांचा आग्रह असून या प्रकरणी प्रशासनाकडून काही निर्णय घेतला जातो याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.